नांदेडहून आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत जोडलेत। प्रवीण, 11 वाजेपर्यंत नांदेडमध्ये काय स्थिती आहे? किती मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचतायत? नक्कीच जगदीश, सकाळी 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू झालेलं आहे। सकाळी उन्हाचा तडाखा मराठवाड्यामध्ये असल्यामुळे मात्र मतदार राजांनी जे आहे सकाळीच मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सकाळी वयोवृद्ध असतील, नवमतदार असतील, तसेच महिला असतील, या मोठ्या उत्साहामध्ये यांनी मतदान केलेलं आहे। एकूणच पाहता आतापर्यंत 7.73 सरासरी मतदानाची जी टक्केवारी आहे ती प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे। आणि सध्याला आता दुपारी 12 नंतर मात्र मतदार जो आहे ते थोडा तुरळक प्रमाणामध्ये येईल, पण 4च्या नंतर मात्र आणखी उत्साहानं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल अशी सध्याला परिस्थिती आहे। दरम्यान प्रवीण, नांदेडमध्ये मतदारांचा उत्साह कसा दिसतोय, प्रतिसाद कसा दिसतोय? नक्कीच जगदीश, सकाळपासूनच मतदाराचा जो आहे उत्साह सकाळपासूनच रांगाच्या रांगा मतदान केंद्रावर दिसून आलेल्या आहेत। आणि एकूणच पाहता वयोवृद्ध असतील किंवा जे मतदार असतील ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे। सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याच पद्धतीनं नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदानाला मोठ्या उत्साहात सध्याला पार पडले जाते। दरम्यान मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेडमध्ये प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे? नक्कीच नांदेड जिल्ह्यामध्ये 29 जे आहे मतदार अतिसंवेदनशील मानले जातात आणि त्या मतदान केंद्रावर सुद्धा मोठा फौजफाटा जो आहे पोलीस प्रशासनानं तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज आहे। धन्यवाद प्रवीण दिलेल्या या माहितीबद्दल। तर महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायला सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणी 9 वाजेपर्यंत 7 ते 8% मतदान पार पडलंय। 11 वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढती आहे। उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावलाय। अनेक उमेदवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय।